जय हिंद मित्रांनो. आर्य करिअर अकॅडमीच्या YouTube चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, मी कालच्या लेक्चरमध्ये तुम्हाला सांगितलं होतं की मी आज तुम्हाला सिलेबस विषयी माहिती देणार आहे. स्टाफ सिलेक्शन कमिशनच्या सिलेबस विषयीची माहिती आपण आज घेणार आहोत. डिटेलमध्ये या ठिकाणी आज मी अत्यंत डिटेलमध्ये रिझनिंग म्हणजे बुद्धिमत्ता चाचणी जी आहे त्याचं अत्यंत डिटेलमध्ये तुम्हाला माहिती देणार आहे आणि बाकीची माहिती मी टप्प्याटप्प्याने देणार कारण की व्हिडिओ खूप मोठा होऊन जाईल आणि तुम्हाला तेवढा व्हिडिओ पाहायला कंटाळा येईल जाईल. आज आपण रिझनिंग विषयी जास्त माहिती घेऊ, इतरही माहिती घेऊ सिलेबसची, पण रिझनिंगची आज जास्त माहिती घेऊ. तर तुम्हाला मी कालच सांगितलं होतं की स्टाफ सिलेक्शन कमिशनला एकूण 100 मार्काचा पेपर पडतो आणि 100 मार्काचा पेपर पैकी 25 मार्काला तुम्हाला बुद्धिमत्ता चाचणी पडते. 25 मार्काला गणित, 25 मार्काला हिंदी आणि 25 मार्काला जनरल नॉलेज पडतं. जनरल नॉलेज अत्यंत व्हास्ट आहे त्यामुळे त्याच्यावर पण मी सेपरेट चर्चा करणार आहे. मी एक 10-15 पेपर पण तुम्हाला या ठिकाणी सॉल्व्ह करून देणार आहे YouTubeवर. तर तुम्हाला ही सर्व माहिती जर हवी असेल आणि स्टाफ सिलेक्शन भरती जर क्रॅक करण्यासाठी तुम्हाला जर माझे लेक्चर आवडत असतील आणि ते लेक्चर हवे असतील, तर तुम्ही पहिल्यांदा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. बेल आयकॉन आहे त्यावर क्लिक करा म्हणजे तुम्हाला व्हिडिओ आल्यानंतर त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल. आणि तुम्हाला सगळी माहिती भेटेल. स्टाफ सिलेक्शन भरती क्रॅक कशी करायची हे सगळं माझ्यावर सोपं. फक्त मी जे व्हिडिओ पुढच्या 5 ते 6 महिन्यामध्ये जसा वेळ भेटेल तसं टाकत जाईल. तेवढं तुम्ही पाहत चला. आणि सिलेबसची व्यवस्थित हे जो सिलेबसचे जे व्हिडिओ मी तयार करणार आहे, हे वारंवार पाहत चला. सिलेबस पूर्ण डोक्यात ठेवा. सिलेबस पूर्ण डोक्यात ठेवा. सिलेबस तुमच्या डोळ्यासमोर अगदी मिनिटा-मिनिटाला आला पाहिजे. हे सगळ्यात पहिल्यांदा लक्षात ठेवा. दुसरी, ही भरती क्रॅक करण्यासाठी कमीत कमी 50 पेपर तुम्ही सोडवले पाहिजे. आता मला पूर्ण लेक्चर घेणं शक्य नाही. आता ऑफलाईन लेक्चर चालू झालं मग दिवसभर 5-5, 6-6 तास शिकवले मग थकून जातो मी. त्यामुळे मला ऑनलाईन लेक्चर करायला वेळ भेटत नाही. आता आज रविवार आहे, वेळ भेटला आणि मी आपल्यासमोर हा व्हिडिओ आणत आहे. तर आपण माहिती घेऊया स्टाफ सिलेक्शन कमिशन जीडीची चारही विषयांची माहिती. सगळ्यात पहिल्यांदा आहे जनरल इंटेलिजन्स रिझनिंग म्हणजे बुद्धिमापन मराठीमध्ये. त्याच्यामध्ये एकूण तुम्हाला 8 ते 10 घटक आहेत. त्यातला पहिला घटक आहे अॅनालॉजी. अॅनालॉजी म्हणजे सादृश्यता. सादृश्यता म्हणजे काय? तुम्हाला समजा जसं उदाहरण दिलं या ठिकाणी बघा, व्यवहार मनोविज्ञान तर पादप काय? म्हणजे याला हे म्हणतात आणि त्या आधारे तुम्हाला अंदाज लावावा लागेल की दुसऱ्या याला काय म्हटलं जाईल. समजा खाली बघा आता. विज्ञान विज्ञान रुधिर विज्ञान म्हणजे रुधिराभिसरण संस्थेमध्ये रक्ताला महत्व आहे, ते शैवाल विज्ञानामध्ये कशाला महत्व आहे? तर जसं रुधिराभिसरणामध्ये रक्ताचा अभ्यास केला जातो ना रुधिराभिसरण विज्ञानामध्ये. तसं शैवाल विज्ञानामध्ये कशाचा अभ्यास केला जाईल? तर त्याच्यामध्ये तुम्हाला शैवालाचा अभ्यास केला जाईल शैवाल विज्ञानामध्ये. तर अशा प्रकारचे प्रश्न पडतात. जसं भारताला रुपया, तर चीनचा काय? जर भारताचं राजधानी भारताला दिल्ली, तर चीनचं काय? तर भारताची राजधानी काय आहे? दिल्ली आहे. चीनची राजधानी काय आहे? बीजिंग आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला या ठिकाणी पडले जातात. नंतर सिमिलॅरिटी म्हणजे समानता. समानतामध्ये तुम्हाला समानता, सिमिलर, डिफरन्स असे दोन प्रकारचे प्रश्न पडतात. समोर जो प्रश्न तुम्हाला दिलेला आहे मी या ठिकाणी, हा आहे डिफरन्सेसचा प्रश्न आहे. वेगळा कोणता आहे शोधायचा आहे. समान कोणता आहे शोधायचंय, वेगळा कोणता शोधायचा. 3 समान असतात, एक वेगळा असतो किंवा तिन्ही वेगळे असतो, तिन्ही समान असतात, एक वेगळा. अशाच प्रकारचे प्रश्न सिमिलॅरिटी अँड डिफरन्सेस असं त्याला म्हणतात. या ठिकाणी प्रश्न आहे बघा, केन्या, ब्राझील, कोलंबिया, तुर्की. तर यापैकी कोणता वेगळा कोणता आहे असं तुम्हाला विचारलंय. केनिया, ब्राझील, कोलंबिया. तर हे विशिष्ट खंडातले देश आहेत आणि त्याच्यावर जो प्रश्न तुम्हाला पडलेला आहे. तर अशा प्रकारचे प्रश्न पडतात. समजा एक प्रश्न पडला होता, भारत दिल्ली, चीन बीजिंग, जपान टोकियो आणि चौथं ऑप्शन दिलं होतं की ऑस्ट्रेलिया पर्थ. असं 4 ऑप्शन दिले. यातली एक राजधानी नव्हती. तो तुम्हाला शोधायचं. तर अशा प्रकारचे प्रश्न सिमिलॅरिटीज अँड डिफरन्सेस मध्ये पडतात.
पुढे आहे अरिथमेटिकल रिझनिंग. अरिथमेटिक रिझनिंग साठी तुमचं गणित पक्का असणं गरजेचं आहे. जर तुमचं गणित पक्का असेल तर हे प्रश्न तुम्ही सहज करू शकता. गणिताचा बराचसा पाठ हा बुद्धिमापन मध्ये येतो. म्हणून काय करतो आम्ही शिकवताना आधी गणित चांगलं पक्क करतो. गणिताचे बेसिक पक्क करतो. बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकारावर आधारित हे प्रश्न असतात अरिथमेटिकल रिझनिंग. समजा यातले काही 2-3 प्रश्न दिलेले आहे. या व्यतिरिक्त अनेक अनेक प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये असतात. चिन्ह घालायचे प्रश्न असतात याच्यामध्ये. त्यानंतर बॉडमागचं एखादं उदाहरण दिलेलं असतं किंवा एका बाजूला एक बेरीज आहे, दुसऱ्या बाजूला एक बेरीज दिली असते. त्या ठिकाणी क्वेश्चन मार्क दिला असतो की त्या ठिकाणी कोणता अंक येईल. तर अशा प्रकारचे अरिथमेटिक रिझनिंगचे भरपूर प्रश्न आहेत. काही प्रश्न या ठिकाणी मी दिलेले आहेत. तर हे प्रश्न देखील गणितामध्ये पडतात आणि ते प्रश्न तुम्हाला बुद्धिमापन मध्ये देखील पडतात. त्यामुळे बुद्धिमापन आणि गणित हे जवळपास दोन्ही सारखे अरिथमेटिक रिझनिंगचा विचार केला जातो. त्यानंतर पुढचं आहे डिफरन्सेस. तर डिफरन्सेस आणि सिमिलॅरिटी मगाशी मी तुम्हाला सांगितलं आहे त्याच प्रकारचा आहे. डिफरन्स वेगळा कोणता आहे शोधायचे, समान कोणते आहे शोधायचे, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतात. त्यानंतर पुढचा प्रश्न आहे अरिथमेटिक नंबर सिरीज. तर गणिताचे जे काही महत्वाचे नियम आहेत त्या नियमावर आधारित काही तुम्हाला सिरीज शृंखला विचारला जातात. सिरीज आणि पुढे काय येईल असं विचार. तर या ठिकाणी एक सिरीज तुम्हाला दिली. अशा अनेक प्रकारचे सिरीज गणिताचे जे नियम आहेत 10-15 जे नियम आहेत त्या नियम जसं आपण म्हणू शकतो मूळ संख्यांचा नियम त्याच्यावर एक सिरीज विचारली जाऊ शकते. समसंख्यांचा नियम, विषम संख्यांचा नियम किंवा वर्गांचा नियम, घनांचा नियम अशा गणिताच्या क्रियांवर तुम्हाला हे प्रश्न विचारतात. 1 मार्काला हा प्रश्न तुम्हाला सिरीजचा 1 किंवा 2 मार्काला. सिरीज तुम्हाला अक्षरी सिरीज पण भेटते. गणिताची एक सिरीज, अंकाची एक सिरीज आणि अक्षराची एक सिरीज असे 2 प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. त्यानंतर पुढचा प्रकार आहे स्पॅक्टल ओरिएंटेशन. आता या ठिकाणी एक आकृती दिली असते. या आकृतीमध्ये हा समजा हा ब्लॉक दिलेला आहे. इथं कोणती आकृती 4 पैकी येईल हे तुम्हाला शोधायचं असतं. वेगवेगळ्या प्रकारचे ओरिएंटेशन पण दिले असतात. आकृत्या फिरवलेल्या असतात. हे आणि तुम्हाला विचार वेगवेगळ्या एक आकृती दिली असते. वेगवेगळ्या पद्धतीने ट्रायंगल फिरवले असते आणि तुम्हाला विचार असते की हे यापैकी चुकीची आकृती कोणती आहे. असे प्रश्न स्पॅक्टल ओरिएंटेशन मध्ये येऊ शकतात तुम्हाला. समजा खाली बघा या ठिकाणी बघा. ही आकृती दिलेली आहे. ह्या आकृतीमध्ये डिफरंट ही पुढची आकृती कोणत्या प्रकारची येईल अशा प्रकारचा प्रश्न तुम्हाला विचारलेला असतो किंवा हे या प्रकारचे प्रश्न. तर स्पॅक्टल ओरिएंटेशन किंवा स्पॅक्टलचा आणखी 2-3 प्रकार आहेत. ते सगळे प्रकार तुम्हाला विचारायचे. स्टाफ सिलेक्शनचे कोणते पुस्तक तुम्ही घेता त्या पुस्तकामध्ये सगळे प्रश्न तुम्हाला दिसतील. नंतर कोडिंग आणि डिकोडिंग. तसं आपण म्हणू शकतो सांकेतिक भाषा म्हणू शकतो आपण त्याला. तर एका याच्यामध्ये असा प्रश्न असतो की एका सांकेतिक भाषेत एकाला YZW ला बॅड म्हणतात तर ZXY ला काय? तर अक्षर मालिकेमधले फरक किंवा अल्फाबेट मधला फरक ह्या आधारावर हे प्रश्न विचारले सोपे प्रश्न असतात. 2 मार्काला 1 किंवा 2 मार्काला हे प्रश्न तुम्हाला गॅरंटेड पडणार म्हणजे पडणार. पुढचा प्रकार आहे व्हिज्युअल मेमरी. व्हिज्युअल मेमरीमध्ये ना तुम्हाला अशा आकृत्या दिलेल्या असतात. एक आकृती दिलेली असते आणि त्या आकृतीच्या आधारे वेगळ्या 4 आकृती दिलेल्या असतात. त्या सेम आकृतीत कोणती आहे असं तुम्हाला शोधायचं असतं. जसं या ठिकाणी मी आकृती दिलेली आहे. ह्या आकृतीसाठी दुसरी आकृती कोणती आहे हे तुम्हाला शोधायचं असतं. तर ह्या अशा प्रकारचे प्रश्न किंवा आकृत्या फिरवलेल्या सुद्धा असतात. तर तशी आकृती तुम्हाला शोधायचं म्हणजे तुम्ही जेवढं जे काही पाहता ना तर ते तुमचं व्हिज्युअल मेमरी त्यामध्ये बघितली जाते. बघ किती चांगली आहे तुमची व्हिज्युअल मेमरी. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडू शकतात. ठीक आहे. म्हणजे आता ही आकृती तुम्हाला दिलेली आहे, तर बऱ्याच आकृत्या आहेत त्याच्या. मी एक सोपी आकृती तुम्हाला या ठिकाणी दिलेली आहे. इथं चौकोन आहे, इथं गोल आहे. तर चौकोनाच्या खाली गोल गेलाय आणि गोल गोल खाली गेलाय, त्रिकोण खाली गेलाय. अशा पद्धतीने ह्या आकृत्यांमधलं डिफरन्स तुम्हाला शोधायचा असतो आणि किंवा पुढची आकृती तुम्हाला शोधायची असते. डिस्क्रिमिनेशन म्हणजे अशा प्रकारच्या आकृत्या तुम्हाला पडतात आणि ह्या आकृतीच्या आधारे तुम्हाला त्रिकोण मोजा किंवा तुम्हाला काही अशा वेगळ्या प्रकारच्या आकृत्या समजा ही आकृती आता ही आकृती आपण म्हणू शकतो की व्हिज्युअल मेमरी मध्ये येऊ शकते आणि डिस्क्रिमिनेशन मध्ये सुद्धा येऊ शकते. अशा प्रकारच्या आकृत्या याच्यामध्ये ह्या चौकोनात काय येऊ शकतं अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये पडतात. ऑब्झर्वेशन मध्ये तुम्हाला हे सिरीज असते आकृत्यांची आणि हे सिरीज मध्ये इथं काय येईल सिरीज पूर्ण केली आहे तुम्हाला अंदाज लावून या ठिकाणी काही बदल होत गेलेले असतात.
तर त्या बदलानुसार ह्या आकृतीमध्ये या ठिकाणी काय असं तुम्हाला शोधायचं असतं. आता हा फार मोठा शिकवायचा भाग आहे, त्यामुळे मी लगेच तुम्हाला एवढं लगेच समजून सांगू शकत नाही. स्पॅटल व्हिज्युअलायझेशन म्हणजे तुम्ही वरून पाहायचं आकृतीला आणि त्या आधारे ती आकृती फिरवलेली असते. तर ती फिरवल्यानंतर ती प्रकारे दिसेल किंवा या स्पॅटल व्हिज्युअलायझेशनमध्ये तुम्हाला असे ब्लॉक पण मोजायला लावतात वेगवेगळ्या प्रकारचे. ब्लॉक वरून पाहायचे असतात आणि किती ब्लॉक असतील. तर असे वेगवेगळ्या आकाराचे ब्लॉक दिले असतात, ते ब्लॉक तुम्हाला मोजायचे आहेत. अशा प्रकारचे अवकाशिक निरीक्षण तुम्हाला या ठिकाणी द्यायचं असतं. त्यानंतर पुढचा प्रकार आहे रिलेशनशिप कन्सेप्ट म्हणजे नातेसंबंधावर प्रश्न पडतात. नातेसंबंधाचे अनेक प्रकार आहे. मी एखादं उदाहरण तुम्हाला या ठिकाणी दिलेलं आहे. त्या उदाहरणाच्या आधारे तुम्ही नातेसंबंधांचा पूर्ण अभ्यास करा आणि हिंदीमध्ये अभ्यास करा. मराठीमध्ये अभ्यास करू नका. तो कारण तुम्हाला हिंदीमध्ये नातेसंबंधामध्ये नावं वेगळे आहेत, मराठीमध्ये नावं वेगळे आहेत. त्यामुळे तुम्हाला अडचण येऊ शकते या ठिकाणी. त्यानंतर चित्र वर्गीकरण. स्पॅक्टल व्हिज्युअलायझेशन म्हणा किंवा इतर गोष्टी म्हणा, हे जवळपास सारखेच आहेत. त्यामुळे डिफरन्स करणं मला सुद्धा खूप जड गेलं होतं. तर फिगरमध्ये काय होतं, जर ह्या आकृतीला ही आकृती, ह्या आकृतीला कोणती आकृती? अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला विचारले जाऊ शकतात. म्हणजे विचारले जातात किंवा हे नॉन व्हर्बल सीरीज असते अशा प्रकारची. ही आकृती अशी, त्यानंतर ही आकृती अशी, तर पुढची आकृती कशी? किंवा ही आकृती अशी, ही आकृती अशी, ही आकृती पुढच्या आकृतीमध्ये या ठिकाणी ह्या आकृतीमध्ये काय येऊ शकतं? याची खाली 4 ऑप्शन दिले असतील. त्या ऑप्शननुसार तुम्हाला शोधावं लागतं. नंतर व्हेन आकृतीचे प्रश्न खूप मोठ्या प्रमाणात विचारलेले आहेत. व्हेन आकृतीचे 2 प्रकारचे प्रश्न पडतात. एक व्हर्बल आणि एक नॉन व्हर्बल. नॉन व्हर्बल म्हणजे आकृतीच्या स्वरूपात. म्हणजे ही जी आकृती तुम्हाला दिसते ना, याला आकृती स्वरूपात म्हणजे नॉन व्हर्बल प्रश्न पडतात. आणि व्हर्बल प्रश्न म्हणजे काही का कुछ कुत्ते बिल्डिंग है, सभी बिल्डिंग ये है, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला पडतात. त्याच्या आधारे तुम्हाला काही अनुमान दिलेले असतात. ते अनुमान योग्य अनुमान तुम्हाला शोधायचं असतं. तर अशा प्रकारचे प्रश्न याच्यामध्ये येतात. मी सगळं काही घेतलं नाही कारण की खूप मोठं लेक्चर झालं असतं. त्यानंतर बघा या ठिकाणी पण दिलेलं आहे. नृत्य, संगीत, टाळ ह्या तिघांना दर्शवणारी एक आकृती तुम्हाला याच्यातून शोधायची असते. याला व्हेन आकृती देखील मराठीमध्ये म्हणतात. तर मित्रांनो, हा झाला आपला बुद्धिमापन चाचणीचा सिलेबस. तर त्यानंतर पुढचा घटक तुम्हाला येईल जीकेचा घटक येईल. जीकेच्या घटकामध्ये सगळ्यात पहिला घटक आहे इंडिया अँड इट्स नेबरिंग कंट्रीज म्हणजे भारत आणि उसके पडोसी देश. भारत, आपला सार्क राष्ट्र, पाकिस्तान, बांगलादेश, श्रीलंकेवर संबंध, नेपाळबरोबर संबंध, नेपाळमध्ये काय बदल झालेले आहेत की नाही, पाकिस्तानमध्ये कोणते पंतप्रधान बदलला आहे की नाही, पाकिस्तान कुठे बॉम्बस्फोट झाला, कुठं हल्ला झाला, कुठं युद्ध चालू आहे, आता अफगाणिस्तान युद्ध चालू आहे. पाकिस्तानमध्ये पण आपलं सॉरी नेपाळमध्ये पंतप्रधान बदललेला आहे, त्याच्यावर खूप मोठ्या घडामोडी घडल्या. त्याचबरोबर श्रीलंकेमध्ये काय झालं होतं, मागे एलटीटीचा खात्मा केला आणि श्रीलंकेनी सैन्याने पूर्ण. तर आणि भारताचे त्यांचे संबंध कसे आहेत, मालदीवमध्ये काय चाललेलं आहे. तर आपल्या आजूबाजूचे देश आहेत ना, त्या देशांवरचे प्रश्न तुम्हाला विचारले जातात त्याच्यामध्ये. स्पोर्ट्स, पुढचा आहे स्पोर्ट्स. स्पोर्ट्समध्ये आता ह्या भरतीला आहे ना, स्टाफ सिलेक्शनच्या ऑलिम्पिकचे सर्वात जास्त प्रश्न पडणार आहेत तुम्हाला. ऑलिम्पिक म्हणजे जेवढे काही पदकं ज्यांनी जिंकले त्याच्यावर प्रश्न पडणार आहे. कुठे ऑलिम्पिक भरलं आहे, कोणत्या देशात कुठे सामने झाले. आता हॉकीने बघा आज भारताच्या हॉकी संघाने उपांत्य फेरीत प्रवेश केलेला आहे आणि उपांत्य फेरीत आता बेल्जियम बरोबर आपण खेळणार आहे. मग हे बारीक प्रश्न तुम्हाला विचारले, त्यामुळे तुमचं रीडिंग चांगलं पाहिजे खेळांचं. त्याचप्रमाणे कोण-कोण ऑलिम्पिकमध्ये गेले, काय-काय केलं त्यांनी ऑलिम्पिकमध्ये, याच्यावर देखील प्रश्न तुम्हाला खेळामध्ये पडू शकतो. त्याचप्रमाणे एशियन गेम्स म्हणा किंवा इतर कोणते अनेक प्रकारचे आपण म्हणू शकतो की एशियन गेम्स, सार्क गेम्स, त्याचबरोबर आपण म्हणू शकतो क्रिकेटच्या स्पर्धा झाल्या. आता श्रीलंकेमध्ये स्पर्धा झाली होती. आपण कोणत्या वन डे जिंकलो, कसोटी जिंकलो का 2020 जिंकलो याच्यावरचे प्रश्न किंवा क्रिकेटची क्रमवारी किंवा कोणाचं निधन झालं असेल एखाद्या चांगल्या क्रिकेटपटूचं प्रसिद्ध, तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला खेळामध्ये पडतात. अगदी पुरस्कार सुद्धा खेळामध्ये विचारले जातात किंवा खेळाबद्दल अगदी तुम्हाला संज्ञा सुद्धा विचारतात. बुवा पिचची संज्ञा कशामध्ये आहे, लेफ्ट ड्राईव्ह अशा प्रकारचे संज्ञा किंवा कार रेसिंगचे संज्ञा तुम्हाला विचारल्या जाऊ शकतात. तेव्हा स्पोर्ट्स विषयीची तुम्हाला हे बघा, ही जी माहिती आहे ही वाचून होत नाही. ही तुम्हाला बातम्या रोज पाहाव्या लागतील. कारण बातम्या पाहिल्या तरच तुम्हाला या गोष्टी समजणार आहेत. तुम्हाला इंटरेस्ट दाखवावा लागेल. तुम्ही फक्त क्रिकेटमध्ये इंटरेस्ट दाखवून जमणार नाही. तुम्हाला इतरही कबड्डी, थाळीफेक
ह्याच्या पण तुम्हाला बातम्या माहिती करणं गरजेचं. आता भारतीय एक महिला आहे, नाव आठवत नाही मला. त्यांनी थाळीफेकमध्ये फार चांगलं प्रदर्शन केलेलं आहे ऑलिम्पिकमध्ये. पदक सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. तर तिच्यावर सुद्धा प्रश्न विचारला किंवा थाळीफेक विषयीची माहिती तुम्हाला विचारली जाऊ शकते. त्यानंतर पुढचं आहे भारतीय संविधान. संविधान म्हणजे जे काही कलम-बिलम, संविधान कसं तयार केलं, कोण होते संविधानाचे अध्यक्ष, संविधानाचे सचिव कोण होते, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर काय होते संविधानामध्ये, पंडितजी नेहरू कोण होते, काय पाठवलं संविधानामध्ये, हे सगळ्यावरचे प्रश्न तुम्हाला संविधान पडते किंवा कोणते कोणते कलम. आता बघा ना, मागेच 370 कलम नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी रद्द केलं. गृहराज्यमंत्री आपले गृहमंत्री जे आहे अमित शहा यांनी रद्द केलं जम्मू काश्मीरचं. तर त्याच्यावर सुद्धा प्रश्न तुम्हाला पडला जाऊ शकतो किंवा आपण म्हणू शकतो की अशा अनेक प्रकार 368 कलम आहे, 352 कलम आहे, 356 कलम आहे, 360 कलम आहे. हे जे महत्वाचे जे कलम आहेत ना, या कलमावर तुम्हाला प्रश्न गॅरंटेड पडला जाऊ शकतो इंडियन कॉन्स्टिट्यूशन म्हणून घटनेवरचा पूर्ण अभ्यास. आता घटना कशी करायची ना, याचं मी एखादं लेक्चर जमलंच तर मी घेईल, कारण का त्याच्यामध्ये ना सगळं वाचायचं नसतं. काही विशिष्ट पाठच वाचायचं असतं आणि ते जे अनुभवी शिक्षकाला ते माहीत असतं काय नक्की लिहून द्यायचं त्याच्यामध्ये. नंतर संस्कृती. संस्कृतीमध्ये ना तुम्हाला वेगवेगळ्या प्रकारचे नृत्य, वेगवेगळ्या राज्यांचे नृत्य, वेगवेगळ्या राज्यामध्ये लोकनृत्य जे केले जातात, वेगवेगळ्या राज्यामध्ये काय-काय जे काही संस्कृती आहे त्या राज्यांची, तर त्याच्यावरचे प्रश्न तुम्हाला पडतात. जसं आपण म्हणू शकतो कुचिपुडी आंध्र प्रदेशाची, महाराष्ट्राचा तमाशा हे लोकनृत्य आहे, आसामचे लोकनृत्य विचारू शकतात, जम्मू काश्मीरचे विचारू शकतात, गुजरातचे विचारू शकतात. तिथल्या अनेक प्रकारचे लोकनृत्य आपण जे पोलीस भरतीसाठी आपण जे वाचतो ना, त्या व्यतिरिक्तही खूप डीप मध्ये लोकनृत्य तुम्हाला विचारतात. तेव्हा सगळे लोकनृत्य तुम्हाला पाठ करावे लागतील, वाचावे लागतील किंवा संस्कृती तुम्हाला पाहावी लागेल किंवा अशी मंदिरं किंवा कोणत्या संस्कृतीत प्रभाव भारतावर पडला होता, यासारखे प्रश्न तुम्हाला पडले जातात. त्यानंतर भूगोलावरचे जे प्रश्न आहे ना, तो तुम्हाला सगळ्या राज्यांचा भूगोल, आता सगळ्या राज्यांचा भूगोल एवढा व्हास्ट आहे ना, तर ते यूपीएससी पास कराल तेवढ्या याच्यामध्ये. आता ते सगळं वाचायचं नसतं. त्यात स्पेशल वाचायचं असतं. ते आता ठीक आहे, मी मी समजा मला वेळ भेटला तर त्याच्यावर सुद्धा एखादं लेक्चर घेऊन टाकेन मी, भूगोलाचा अभ्यास कसा करायचा याच्यावर. तुम्हाला नुसतं भारताचा भूगोल नाही, जगाचा भूगोल देखील आहे. अगदी रशिया, अमेरिकेवरचे सुद्धा प्रश्न, तिथल्या भूगोलाचे सुद्धा प्रश्न तुम्हाला पडले आहेत. तिथल्या नद्या सुद्धा विचारलेल्या आहेत. त्यामुळं भूगोलाचा अभ्यास खूप व्हास्ट आहे. 3 ते 4 मार्काचेच प्रश्न पडतात, पण खूप व्हास्ट आहे. बघा ना, भारत आणि उसके पड़ोसी देशामध्ये 1 मार्काचा प्रश्न, स्पोर्ट्सचे 2 मार्काचे प्रश्न पडतात. इंडियन कॉस्टचे 2 ते 3 मार्काचे प्रश्न पडलेले आहेत. भूगोलाचे कमीत कमी 4 ते 5 मार्काचे प्रश्न पडलेले आहेत. संस्कृतीवर 1 मार्काचा प्रश्न पडतो. त्यानंतर इतिहास येतो. इतिहासमध्ये तुम्हाला फक्त आधुनिक भारताचा इतिहास नाहीये. तर तुम्हाला एन्शियंट हिस्ट्री, मेडिव्हल हिस्ट्री आणि त्याचबरोबर तुम्हाला मॉडर्न हिस्ट्री म्हणजे तिन्ही प्रकारच्या इतिहासाचा तुम्हाला अभ्यास करावा लागेल. नुसतं एवढंच नव्हे, तर जगातल्या महत्त्वाच्या देशांच्या महत्त्वाच्या जो भाग आहे इतिहासाचा, त्याचाही तुम्हाला अभ्यास करून प्रश्न कशावर पण पडतात. एकूण जवळपास 54 पेपर 2019 ला निघाले होते. 54 पेपर निघाले होते. 18 दिवस पेपर चालला. 18 ते 54 म्हणजे 54 पेपर पडले होते. त्यामुळे 54 पेपरसाठी त्यांना डेटा किती लागेल? प्रत्येक पेपर 100 मार्काचा डेटा, त्याचा 25 मार्क जरी झाले, 25 125. जवळ-जवळ तुम्हाला त्यांना नाही म्हटलं तरी 1250-1300 प्रश्न डेटा लागेल. त्यामुळे ते कुठून-कुठून प्रश्न उचलतील सांगता येत नाही. त्यामुळे तुम्हाला खूप डीपमध्ये आणि व्यवस्थित अभ्यास त्याचा करावा लागेल. ठीक आहे. त्यानंतर पुढचा आहे इकॉनॉमिक्स, आर्थिक दृश्य. आर्थिक दृष्टी पण खूप वास्ट घटक आहे. त्यासाठी पूर्ण अर्थशास्त्र शिकावं लागेल. नुसतं एका वाक्यात उत्तर पाठ करून जाऊ नका यासाठी. अर्थशास्त्र नीट समजून घ्या. आता अर्थशास्त्र समजून घ्यायचं म्हणजे कसं, आता बघा मी अर्थशास्त्र सध्या घेतोय मी. माझ्या संगमनेर आणि नाशिकच्या ब्रँचमध्ये. या ठिकाणी अर्थशास्त्राचं बेसिक शिकवण्यासाठीच मला जवळ-जवळ 15 दिवस लागले. तेव्हा मुलांना थोडं अर्थ समजायला लागले आणि मग त्यांना अंदाजपत्रक म्हणजे काय, शेअर बाजार म्हणजे काय, या सगळ्या गोष्टी त्यांना समजायला लागल्या हळू-हळू. आय-बी-आर-डी म्हणजे काय, आय-एम-एफ म्हणजे काय, खवजा धोरण म्हणजे काय, एल-पी-जी धोरण म्हणजे खवजा धोरण म्हणजे काय. हे सगळं आधी अर्थशास्त्राच्या बेसिक संज्ञा समजून घेतलं त्याला समजवतात. नाहीतर बेसिक संज्ञा पक्के नसेल तुम्ही अर्थशास्त्र पाठ करून जाऊ शकत नाही, कारण तुम्हाला काही समजणार नाही त्याच्यामध्ये. तुम्हाला उत्तर देताना खूप अडचण होऊ शकते त्याच्यामध्ये. एक प्रकारे लक्षात ठेवा, हा अभ्यास आहे ना बऱ्यापैकी अंडरस्टँडिंग समजून घेण्याच्या घटकावर आधारित तुम्हाला प्रश्न विचारेल.
त्यानंतर जनरल पॉलिटी, सामान्य राजनीती, सामान्य राष्ट्रपती कोण, पंतप्रधान कोण, पण कार्य, मुख्यमंत्र्याचे कार्य, कुठं कुठं भारतामध्ये विधान परिषदा आहेत, विधिमंडळ म्हणजे काय, नवीन कोणते जिल्हे आहेत, कोणत्या राज्य निर्मिती झाली, नवीन कोणते केंद्र प्रदेश झाले, किती केंद्र प्रदेश आहे, किती राज्य आहेत, भाष्टिकूट. जवळपास तुम्हाला 1 वर्षातल्या सगळ्या राजकीय किंवा राज्यशास्त्राच्या घडामोडी व्यवस्थित कराव्या लागतील. त्यानंतर आहे सायंटिफिक रिसर्च, वैज्ञानिक अनुसंधान. भारताने कोणकोणते शोध लावले? कोरोनाची लस शोधली. भारताने कोणत्या प्रकारचे अंतर पाठवले? कोणते पाणबुड्या भारताने शोध लावला? कोणत्या प्रकारचे युद्धाभ्यास केले भारताने? युद्धाभ्यास तर जनरल पॉलिटीमध्ये येईल. पाणबुड्या कोणत्या? अग्निमान शोधले भारताने. कोणत्या प्रकारची विमानं खरेदी केली, काय आहे ते विमानाचे, कोणते रडार खरेदी केले, कोणते शोध नवीन लावले, जगात कोणता नवीन शोध लागला, किंवा तुम्हाला सायंटिफिक रिसर्च मध्ये अगदी तुम्हाला सायन्सचे प्रश्न सुद्धा विचारले. आता इथे सायन्स स्पष्ट लिहिलं नाहीये, तरी पण मी सांगतो सायन्सचे प्रश्न सुद्धा विचारलेले आहेत. कोणते ग्रंथी कुठं आहे, कोणत्या ग्रंथीचं कार्य काय, हे सुद्धा प्रश्न. वैज्ञानिक अनुसंधान जरी म्हटलं तरी सायन्सचे प्रश्न त्याच्यामध्ये पडतात तुम्हाला. त्यानंतर आहे एलिमेंटरी मॅथ. आता मॅथचा सिलेबस खूप छोटा आहे सिलेबस, आणि प्रश्न पण खूप सोपे आहेत, फार काही अवघड प्रश्न नाहीये. सगळ्यात पहिल्यांदा संख्या आधारित प्रश्न म्हणजे काय, 1 ते 25 पर्यंतची बेरीज करा, किंवा तुम्हाला विचारत 3,84,05,525 संख्या लिहा. तर अशा प्रकारचे प्रश्न नंबर सिस्टीम वर पडतात. किंवा तुम्हाला आपण म्हणू शकतो की अनेक प्रकारचे छोटे-छोटे उदाहरणं आहेत, जे समजा लसावी मसावीची उदाहरणं, वर्ग करणं, हे अशा प्रकारचे संख्या आधारित प्रश्न तुम्हाला विचारले जातात. त्यानंतर फंडामेंटल अरिथमेटिक ऑपरेशन, गणिती क्रिया. तर गणिती क्रियामध्ये तुम्हाला बॉडमार्कचा नियम एक गॅरंटेड पडतो, बॉडमार्कचा नियम फंडामेंटल, किंवा अशी भागाची 1/1 अधिक 1/1/2 भागिले 2/3 अशा प्रकारचे अरिथमेटिक ऑपरेशनचे प्रश्न तुम्हाला पडले जाऊ शकते. याच्यावर मी सेपरेट लेक्चर घेईन, मला वेळ भेटला. कॉम्पिटिशन ऑफ होल नंबर, संपूर्ण संख्यांकी गणना, बेरीज वजाबाकी गुणाकार भागाकार याच्यावर आधारित प्रश्न असतात. डेसिमल, दशमलव, 1/2, 3/2, 2/1/2, पॉईंटची उदाहरणं, याच्यामध्ये डेसिमल मध्ये पॉईंटची उदाहरणं देखील पडतात. हे अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला डेसिमल पडतात. 1 मार्काचा प्रश्न गॅरंटेड पडतो तुम्हाला. नंतर रिलेशन बिटवीन द नंबर्स, संख्यांमधला संबंध, सहसंबंध, एक हा प्रश्न तुम्हाला बुद्धिमापन मध्ये देखील पडतो आणि इथे देखील पडतो. त्यानंतर पर्सेंटेज म्हणजे प्रतिशत, शेकडेवारी. शेकडेवारीचे कमीत कमी 2 प्रश्न किंवा 1 प्रश्न, काही ठिकाणी 2 प्रश्न सुद्धा आढळलेले आहेत मला. फ्रॅक्शन म्हणजे काय, पॉईंटची उदाहरणं, 0.001 वगैरे, किंवा 1/2, 2/3. तर अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला फ्रॅक्शन मध्ये पडतात. नंतर टाइम अँड वर्क म्हणजे समयावर काम. तर हे मजुरांची उदाहरणं, 2 मजूर, एक मजूर एक काम, त्याचं पूर्ण, दुसरा मजूर तेच काम, 6 पूर्ण करतो, दोन्ही मिळून एक का तेच काम किती दिवसात पूर्ण केलं, अशा प्रकारचे प्रश्न टाइम अँड वर्क तुम्हाला पडतात. ऍव्हरेजेस अँड इंटरेस्ट, तर याच्यामध्ये तुम्हाला व्याज आणि औसत म्हणजे काय, सरासरी, आणि व्याज याची इंटरेस्ट, व्याजावरचे प्रश्न पडतात. एक शेकड्यावरचाच भाग आहे तो. प्रॉफिट आणि लॉस, लाभ आणि हानी, नफा आणि तोट्यावरचा एक प्रश्न तुम्हाला गॅरंटेड पडतो. सोपे प्रश्न असतात. रेशो अँड प्रपोर्शन, अनुपात आणि समानुपात, म्हणजे गुणोत्तर आणि प्रमाणाचा एक प्रश्न तुम्हाला गॅरंटेड पडतो. डिस्काउंट वरचा एक प्रश्न पडतो. डिस्काउंट म्हणजे शेकड्यावरचाच भाग झाला जवळपास. टाइम, समय, वेळ, एक कार्य एका ठिकाणी निघाली, दुसऱ्या ठिकाणी निघाली, दोन्ही कार्य एकमेकाला किती वाजता भेटतील. एक रेल्वे इथून निघाली, 800 किलोमीटर अंतरावर निघाली, एवढा वेग आहे तिचा, 3 टप्प्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारे वेग बदलला तर सरासरी तिचा वेग किती, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला वेळेमध्ये पडतात किंवा दुरीमध्ये पडतात. समय आणि दुरी एकच प्रकरण आहे, दोन्ही पण यांनी वेगवेगळं करून दिलेलं आहे. त्यानंतर क्षेत्रमिती, म्हणजे तुम्हाला ना भूमितीवर काही प्रश्न पडतात, त्यामुळे भूमिती तुम्हाला करावी लागेल. तुम्हाला आयत क्षेत्रफळ, गोला क्षेत्रफळ, दंडगोलाचं क्षेत्रफळ, अशा प्रकारचे, किंवा सर्कलचं क्षेत्रफळ, अशा प्रकारचे प्रश्न तुम्हाला याच्यामध्ये पडतील. त्यानंतर रेशो आणि टाइम, अनुपात म्हणजे वेळेचा प्रश्न, आणि त्याचे गुणोत्तर आणि वेळ, अशा एक मिक्सिंगची उदाहरण तुम्हाला थोडे, या व्यतिरिक्त 2-3 उदाहरणं प्रकरणावर तुम्हाला प्रश्न पडू शकतात. त्यानंतर शेवटला आहे हिंदी. हिंदीचा अभ्यासक्रम बघू आपण. संधी और संधी विच्छेद, उपसर्ग, प्रत्यय, पर्यायवाची शब्द. हे बघा, आता
याच्यात आहे ना खूप वास्ट सिलेबस दिलाय त्यांनी, पण ऍक्च्युली एवढं वास्ट तुम्हाला विचारत नाही, कारण तुम्हाला व्याकरणाचे प्रश्न मला तर काही आढळले नाहीये. गालेल जागा वगैरे वगैरे तुम्हाला पडलेले आहे. तर पहिलं संधी असंधी विच्छेद पडू शकतं, पण दिसलं नाही मला. प्रत्यय नाही दिसले मला. पर्यायवाची शब्द पडलेले आहेत. म्हणजे त्याला समानार्थी शब्द. मुहावरे आणि लोकोक्ती या पडलेल्या आहेत. ती पाठ करावी लागतील तुम्हाला. त्या 2 वर खूप प्रश्न पडलेले आहेत. सामायिक पदोक्ती रचना समास विग्रह नाही पडलेला दिसला नाही मला. अनेक पेपर वाचले. मी पण पडू शकतो तुम्हाला शिकावं लागेल. वाक्यशुद्धी, अशुद्ध वाक्यों का शुद्धीकरण और वाक्यगत अशुद्धी. शुद्ध अशुद्ध शब्द तुम्हाला शोधावे लागेल. मराठी सारखंच आहे. फक्त हिंदीमध्ये थोडं काना मात्राचे थोडे प्रॉब्लेम येतात. त्यामुळे ते व्यवस्थित बघून घ्या. प्रॅक्टिस करा त्याची. 1 2 वेळा नाही, खूप वेळा लिहावे लागतील शब्द तुम्हाला. भावाचे प्रयोग, कर्तरी प्रयोग, कर्मणी प्रयोग हे नाही पडलेले. मला तर दिसले नाही त्याच्यामध्ये. त्यानंतर सकर्मक, अकर्मक नाही पडलेले त्याच्यामध्ये. त्यानंतर शब्दशुद्धी, अशुद्ध शब्दाचं शुद्धीकरण करायला खूप प्रश्न पडलेले आहेत. त्यानंतर काही इंग्रजी शब्दांना हिंदी शब्द शोधायचा असतो. ते प्रश्न पडलेले आहेत. त्यानंतर संयुक्त मिश्र वाक्य याच्यावर प्रश्न पडलेले आहेत आणि कार्यालयीन पत्रांसंदर्भात काही प्रश्न तुम्हाला पडलेले आहेत. तर मित्रांनो, हिंदीचा पण सिलेबसचा मी एक लेक्चर घेऊन टाकेल आणि डिटेलमध्ये सिलेबस तुम्हाला देईल. आज तर माझा महत्त्वाचा पाठ काय होता, तर आज मला महत्त्वाचं म्हणजे बुद्धिमापनचं तुम्हाला डिटेलमध्ये सांगायचं होतं. गणिताचं आपण गणिताचं डिटेलमध्ये काय सांगणार त्याच्यामध्ये त्यात खूप फास्ट सिलेबस आहे. पण बुद्धिमापन थोडक्यात तुम्हाला कसे प्रश्न पडतात हे तुम्हाला समजले असतील. दिवसाला रोज एक क्वेश्चन पेपर सोडवा आणि त्या क्वेश्चन पेपरच्या आधारे तुम्हाला ऑटोमॅटिक काय सिलेबस आहे, कसे प्रश्न पडायचा अंदाज येऊन जाईल. मित्रांनो बघा, एस-एस-एफ ह्या पोस्टच्या जागा कमी आहेत, त्यामुळे याचं मेरिट जवळपास 97-98 च्या आसपास लागेल 100 पैकी. सी-आय-एस-एफचं मेरिट जवळपास 88 च्या पुढे लागेल. त्यामुळे भरतीला लाईटली घेऊ नका. हे बघा, आर या पारची लढाई आहे. कमी पगार नाही, ₹35,000 स्टार्टिंग पगार आहे. एस-एस-सी-जी-डी मधून सोल्जर झालेल्या मुलाला. आर्मी सारख्याच सुविधा आहे सगळ्या. त्यामुळे लाईटली घेऊ नका. अशी संधी परत-परत येणार नाही. अ, कंटाळा आला, त्रास झाला. हे बघा 6 महिने फक्त तुम्हाला व्यवस्थित मनापासून तयार केलं. 6 महिन्यानंतर तुमची वर्दी असताना तुमचा पगार असताना तुमचं लाईफ असणार आणि त्यासाठी तुम्हाला तेवढं झटावं लागणार आहे, झगडावं लागणार आहे. मित्रांनो, मी माझं लेक्चर आता या ठिकाणी संपवतो. आता सिलेबस तसा पाहतो खूप व्हास्ट आहे. जेवढं शक्य आहे तेवढं मी तुम्हाला देण्याचा प्रयत्न करेन. अ, जर माझ्या लेक्चर तुम्हाला आवडत असतील, तर माझ्या YouTube चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. तुमचे सबस्क्राईब जास्तीत जास्त झाल्यामुळं काय होईल, की तुमच्यापर्यंत माझे व्हिडिओ नेहमी पोहोचतील आणि माझे व्हिडिओ जास्त शेअर करत चला, की जेणेकरून बाकीच्या विद्यार्थ्यांना सुद्धा ही माहिती मिळेल आणि जास्तीत सबस्क्रायबर माझ्या व्हिडिओ चॅनलला भेटतील. यातून काही फायदा होत नाही मला, परंतु जास्त तिथं माहिती मिळाल्यामुळं बऱ्याच विद्यार्थ्यांना ह्या छोट्या-छोट्या गोष्टींची माहिती नसते आणि त्यांना खूप अवघड वाटतं या गोष्टी. ॲक्चुअली अवघड नसतं. समजून कोणी घेत नाही व्यवस्थित आणि माझा हेतू काय, की हे तुम्हाला सोपं वाटावं आणि जास्तीत जास्त मराठी जे तरुण आहेत, यांनी केंद्र सरकारच्या जागांवर जावं. आज माझे विद्यार्थी मला हैदराबाद एअरपोर्टला भेटले, बंगलोर एअरपोर्टला भेटले. मला संसदेच्या तिथं आहे. अगदी एका विद्यार्थी तर नरेंद्र मोदी यांच्या महत्त्वाच्या सिक्युरिटीमध्ये जे काही आहेत त्याच्यामध्ये तो आहे. अगदी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या शेजारी त्याचा फोटो आला होता. म्हणजे बघा, तो एस-एस-बी म्हणून भरती झाला होता, अविनाश आमरे म्हणून. तर त्यांचा फोटो नरेंद्र मोदी बरोबर फोटो काढणं म्हणजे सोपी गोष्ट नाही ना. कोणी सामान्य माणूस त्यांच्याजवळ जाऊ शकत नाही. पंतप्रधान देशाचे ते शेवटी. तर त्यांनी मला धनंजय आमरे यांनी मला पास दिला होता. मागच्या वर्षी 15 ऑगस्टचा 15 ऑगस्टच्या स्वातंत्र्य दिनाचा. म्हणजे त्यांचं किती पॉवरफुल पदापर्यंत एक स्टाफ सिलेक्शनचा माणूस जाऊ शकतो याचं इमॅजिन करा. आज धनंजय आंबरे त्यांच्याबरोबर सिक्युरिटीमध्ये असल्यामुळे त्यांना जायला भेटेल. बंगल्यावर सिक्युरिटी आहे. महत्त्वाचं सिक्युरिटीचा पार्ट आहे त्यांचा. म्हणजे तुम्ही खूप उच्च लेव्हलपर्यंत पोहोचू शकता या पदाने. शेवटी तुमची मेहनत त्या ठिकाणी कामाला येते. तुमचा प्रामाणिकपणा आणि देशाच्या प्रती असणारा प्रामाणिकपणा, देशाच्या प्रती असलेलं प्रेम जर दिसलं तर तुम्ही कोणत्याही लेव्हलवर पोहोचू शकता. तर मित्रांनो, माझ्या YouTube चॅनल सबस्क्राईब करा. आर्य करिअर अकॅडमी नाव आहे. लोगो पाहून घ्या व्यवस्थित. कष्ट तिथे यश हा लोगो असलेला आर्य करिअर अकॅडमी चॅनल आहे. बरेच डुप्लिकेट चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करतात. तर ह्या चॅनल सबस्क्राईब करा. तुम्हाला जास्तीचे व्हिडिओ मिळतील. हा व्हिडिओची लिंकवर जाऊन त्या ठिकाणी लगेच सबस्क्राईब करा. बेल आयकॉन दाबा. बेल आयकॉन दाबल्यानंतर तुम्हाला व्हिडिओ माझे
वारंवार नेहमी नेहमी भेटू जाईल. धन्यवाद मित्रांनो. जय हिंद, जय महाराष्ट्र.